ठीक आहे बर, तुला विचारून सांगते मग नंतर. हो. ओ ऐकताय का? तुम्ही बिझी आहेत का? बरं जाऊ द्या, नंतर बोलते. हा सर, बोला ना, काय म्हणू लागले तुम्ही? मला काही तू म्हणत होती का? बोल ना. हा, ती माझी मैत्रीण आहे ना, त्यांना पार्टी ठेवली. हा, मग काय झालं? पुढे बोल. ते नाही का, तिनं मला पण बोलवलंय. बरं ठीक आहे, जाय, पण लवकर या. ऐका ना, पार्टीला सगळ्या मुली येणार येतात आणि त्या सगळ्या ड्रेस घालून येणार येतात. मी पण. मग ड्रेस घालायचा आहे का? तुम्ही जर नाही म्हणता असले तर मी नाही घालीत. मग ड्रेस घालून तुला इथं तिथे फिरायचंय का? नाही हो. आता तुला फॅशन ड्रेस घालायचे का? मी तुला प्रेमाने काय म्हणतोय? कपू. माझी कपू मला कधी म्हणली का हे नका घालू, ते नका घालू, तिथं नका जाऊ, इथं नका जाऊ, असं कधी म्हणली का? मग माझ्या कपूला मी कसं नाही म्हणू पार्टीला नको जाऊ? मला विचारची काय गरज आहे? बरोबर ना? खरंच मी ड्रेस घालू? हे बघ, तू साडी घाल आता ड्रेस घाल, नजर जर गलत असली ना, ती नजर गलतच राहते. मी आजपर्यंत बघितलं कोणताही पती आपल्या पत्नीला धाकामध्ये ठेवतो, पण मी पहिली वेळेस असा पती बघायले की आपल्या पत्नीला धाकात नाही ठेवीत. खरंच मी खूप नशिबाने हो, मला तुमच्यासारखा पती भेटला म्हणून. पत्नीला धाकात ठेवणं हे खरं प्रेम नाही. जो आपल्या पत्नीवर कधी शेक घेत नाही त्याला तर खरं प्रेम म्हणतात. तू साथ न हो तो चार कदम ना चल पाऊं.